नारायण लाडू तयार झाले आहे। आज आपण बिना पाकाचे नारायण लाडू बनवणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। मी इथे 2 वाटी रवा घेतला आहे, 1 वाटी साखर घेतली आहे, 200 ग्राम मावा घेतला आहे आणि 1 वाटी नारळ खसून घेतला आहे, बदाम, काजू आणि वेलची। तर हा रवा आता आपल्याला स्लो गॅसवरती व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। हा रवा आपण स्लो गॅसवरती व्यवस्थित तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तूप साजूक तुपामध्ये घेतलंय। तूप रव्याला जसं लागेल तसं टाकायचं आहे। आता बघा आपला हा रव्याचा थोडासा कलर बदलत आला आहे। आता आपल्याला थोडा तांबूस होऊन द्यायचा आहे। आता आणखी थोडा भाजून घेऊया। त्याच्यामध्ये मी तूप थोडं पुन्हा घातलं होतं, थोडं कमी वाटत होतं म्हणून परत तूप घातलं। असं तूप घालायचं म्हणजे असा भाजायलाही चांगला होतो। याला तूप जरा जास्तच टाकायचं। हा रवा आता तांबूस कलर आलेला आहे रव्याला। आता हा भाजून झाला आहे। आता ह्याला मी आता परातीत काढून घेते। ह्याच्यामध्येच आपण आता मावा पण टाकून ठेवूया, म्हणजे तो मावा थोडा पातळ होईल। असा व्यवस्थित मिक्स करून ठेवून देऊया। आता आपण हा नारळ भाजून घेऊया। याच्यामध्ये नारळ एकदम स्लो गॅसवरती भाजून घ्यायचा आहे, फास्ट ठेवायचा नाही, आता करपून काळा होईल तो। ह्याच्यातलं पाणी सुकेपर्यंत हा नारळ आपल्याला भाजून घ्यायचा आहे। हा नारळ भाजला आहे, पूर्ण यातलं पाणी सुकलेलं आहे। आता हा मी परातीत काढून घेते। आता हे आपण सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया व्यवस्थित। गरम आहे, कलथ्यानेच करूया। आता ह्याच्यामध्ये आपण साखर टाकून घेऊया। 1 वाटी साखर आहे। बदामाचे काप टाकूया, काजू आणि वेलची पूड। आता हे पूर्ण सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करूया। थोडं थंड झालं की मग हातानेच मिक्स करायचं आहे। आणि हे लाडू गरम असतानाच बांधून घ्यायचे, थंड नाही जास्त करायचं। छोटा झाला। जर तुमचे हे लाडू बांधताना बांधले नाही, सुकं सुकं झालं, तर त्याच्यावरती थोडीशी दुधाची साठ मारायची, की लाडू व्यवस्थित बांधले जातात। बांधले नाहीत तर आता हे आमचे व्यवस्थित बांधतायत, त्यामुळे ह्याच्यावर मी दुधाची साठ मारणार नाहीये।
तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.